माहित नाही, पण आम्ही ह्यांना जाधव वहिनी म्हणूनच आवाज देतो बघा. हा नाही दीपक जाधव वगैरे कोण नाही. मी प्रकाशची बायको आहे ती. प्रकाश जाधव म्हणून मी ओळखतो. नाही नाही, तोच घोळ आहे मामा. अहो काय ना, ह्यांचे जे मिस्टर आहेत ना, त्यांचं नाव दीपक जाधवच आहे, पण त्यांना पक्या म्हणून ओळखतात. हा म्हणजे पक्याची बायको म्हणजे निलिमा, ती तुझ्या शेजारी राहते. हा म्हणजे ह्या माझ्या बाजूलाच राहतात. हा म्हणजे इतके वर्ष नीलू आपल्या जवळच राहते आणि आपल्याला माहित सुद्धा नव्हतं. काय निलिमा सापडले? हा अरे काका स्पीकरवर टाका ना. स्पीकरवर मला मी टाकतो द्या एक मावशी मावशी रेयांश बोलतोय. सापडल्या त्या एवढ्या लवकर? अरे हो, त्या इथे जवळच राहतात. परसूने ओळखलं त्यांना आणि त्याचं म्हणणं आहे की त्या त्याच आहेत. आता मला मनातून भीती वाटते रे. म्हणजे त्या समजा त्या नसतील तर बाबांची खूप डिसअपॉइंटमेंट होईल. पण आपल्याला हा चान्स घ्यावाच लागेल. मी जाऊन एकदा बघून येऊ का? अरे तुला कसं कळेल त्या त्याच आहेत ते? विचारून तरी येतो ऍटलिस्ट. हा नाही नको, आता बाबा जात आहेत आणि त्यांना थांबवणं शक्य नाहीये. ते खूप आधीच एक्साइटेड आहेत आणि मलाही त्यांचं मन मोडवत नाहीये. नाही साहजिक आहे, बरोबर आहे. बरं ऐक रेयांश, प्लीज तू फोटो आता कुठे शेअर करू नकोस. हा हा येस, मी नाही करत, पण मावशी मला प्लीज सगळं सांग, मला अपडेट्स दे. ओके हो ठीक आहे ठीक आहे. चल बाय, मी ठेवते आता. येस येस, बाय बाय. भैरवी, मी जरा बाहेर जाऊन येतो का? बाबा 1 मिनिट थांबा. काय? हे बघा, तुम्ही जाल तेव्हा समजा त्या जर निलिमा आत्या नसल्या, म्हणजे 1% शक्यता आहे असं होण्याची, पण नसल्या तर फार त्रास करून घेऊ नका. हा म्हणजे आता आपल्याकडे मार्ग आहेत त्यांना शोधायचे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हो, समजा त्याच असल्या तर रिकाम्या हाताने भेटू नका. हे द्या त्यांना, हा शिरा. अरे काय काय गरज आहे? इतकं का करताय? मुळात तिला शोधायची पण काय गरज आहे? वेणूची इच्छा होती. आई असताना किती इच्छा पूर्ण केल्यात तुम्ही? अनिश, आत्ता वाद नकोय. वाद नाही घालत आहे मी. जरा प्रॅक्टिकली विचार कर. इतक्या वर्षात एकदा सुद्धा नाव काढलं नाही यांनी, आणि आता गोडधोड घेऊन जाताय. अनिश, ती त्यांची बहीण आहे, त्यांना ठरवू दे. त्यांना भेटावं असं वाटतंय ना आत्ता, मग त्यांना भेटू देत. आपण कोण ठरवणार आहे त्यांनी काय करायचं काय नाही? बाबा 1 मिनिट, मी आलेच. हे घ्या आणि त्यांना द्या. एवढं? हो, त्यांना म्हणावं लवकर घरी या, आम्ही सगळेजण वाट बघतोय. सांगतो, लाखात एक माझी सून आहे. तिला भेटायला लवकरात लवकर ये. काय लाखात एक सून? बरोबर आहे. सून कशी पटेल तसं आणि आवडेल तेच बोलते, आणि मुलगा नालायक, कारण तो खरं बोलतो. बघूया ना निलिमा आत्या यांना भाऊ म्हणून स्वीकारते की नाही. शक्य नाही. हॅलो हॅलो हॅलो. देसाई, अहो पावसाची लक्षण आहे. कॅब बुक झाली की नाही? हो केली होती हो, आता 2 मिनिटावर त्याने कॅन्सल केली, दुसरी करतो. अरे माझगावकर, काय आज ऑफिसला एकदम उशिरा?
त्याच्या आज दुसऱ्याचा कोणाचा? तिच्या नवऱ्याचा. अहो काय करताय? कोण आलं होतं तडमरला इथं मरायला? हा? कोण कोण आलं होतं? खोटं बोलतेस? नवऱ्याशी खोटं बोलतेस तू? नवऱ्याशी खोटं बोलतेस? बरोबर चकाट्या पिटून बसली होतीस तू. बोल. सांगितलं ना, कोणी नव्हतं आलं. कोणी नव्हतं आलं. ध्यान कसं नाही तुझं? हा? अरे या डाळीत मीठ नाही, ही नरड्या खाल्लं उतरत नाही. हा? त्यापेक्षा 20 देणी मारून टाकला एकदाची. अहो मी सगळं तोंडाची चव घालवली. अहो मी म्हंटल ना, घरात पैसे नाहीये, मीठच नाहीये. तुम्ही पैसे द्या, मी मीठ आणते मग टाकते याच्यात. अहो नका पीठ जाऊ, एवढी वय झालंय आता. पिणार आपण शेवटपर्यंत पिणार. कोण बे मला सांगणार येईल? माझं घर चालवत नाही, मला काय खाय पियाला घालत नाही. हे तरी पाहिजेस का तू? आदेश पाहिजेस? साला सगळी जिंदगी बरबाद करून टाकली आपण. घरादाराची नोट लावली आणि मला बोलतो दारू पिऊ नका. दारू पिऊ नका. चुकलं माझं. मी मीठ आणते जाऊन आणि जेवणात घालते, मग पोट भर जेवा. म्हणजे तू एकटी चमचमीत जेवणार आणि मला काय हे खायला घालणार आहे तो? पैसे बी देणार नाही. खायचं तर हेच खायचं, तू कळलं? नाही तर मरुपाशी. मला सांगते दारू नाही पियायला पाहिजे. दारू पियायला मला बोलतो दारू. ते ठेव बरं डबड. चल बरं जेवायला पोट्टे. हो चला रे. ईशान चल जेवायला. मला भूक पण नाहीये आणि मला जेवायला पण नको. ईशान मूड कोणाचाच नाहीये, पण आपण जेवणावर राग काढतो का? नाही ना. चल 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 पटकन उठ, बंद करते. बाप्पा, आता त्याचा मूड येईन तेव्हाच, जेव्हा दिली माझी घरात येईन. हा मला भाऊजी चला जेवायला चला ना. कशाला बोंबल चौकाची होती? ताटावाला मी येतो ना. मी इकडे आहे ना, मी घरात जा. तुम्ही बेल वाजवाल ते कानाखाली वाजवतील. टाईप करा ना लय काय. नको नको. बाहेर कोणतरी बोलतोय. ऐका ना काय चाललंय. आवाज येतो रे. अरे नको ना जाऊ. मी जातो. नाही जाऊ दे, जाऊया आपण. अरे नको रे, थांब ना, ऐक ना. काहीतरी झालंय. हो. या 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 तुमचीच वाट बघत होतो. या 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 काय काय करत होतात? काय करत नव्हतो, इथून सहज चाललो होतो ना, आवाज आला ते ऐकत होतो. बाप्पा ऐकत होतात? काय ऐकत होतात? काही नाही, म्हणजे आम्हाला काही ऐकूच आलं नाही हो तुमचं बोलणं. काय आहे, नको त्या लोकांना नको ती गोष्ट ऐकायला येऊ नये म्हणून घराला दरवाजे असतात ना. आता जर दरवाजेच नसते तर तुमच्यासारखे लोक आतमध्ये घुसलेच आणि वाटेल तसे बोलत राहिले असते ना. हे बरोबर. नाही सिनेमा चाललाय का इथं? नाही मग दरवाजाला कान लावून भोचकपणा कशासाठी करत होतात? ते तुमची बहीण येणार आज असं तुम्ही म्हणाला होतात ना, म्हणून उत्सुकतेपोटी आलो आम्ही तुमची बहीण बघायला. का
नाही तुमची कधी वहीण घरी आली नाही तुमच्या? नाही 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 तसं नाही, म्हणजे आमच्यापैकी कुणीच तुमच्या बहिणीला बघितलं नाही ना म्हणून. मग नाही काय, इतकी वर्ष तुमच्याकडे कोणीच नव्हतं ना, आता इतकी माणसं येत आहेत आणि आम्हाला काही कळतच नाहीये हो. त्याले काय कर लागते? मला कशाला कळायला हवं होतं? आणि समजा जरी तुम्हाला कळलं होतं तर काय करणार होतं तुम्ही? माझी बहीण आहे ना ती माझ्याकडे येईल नाही तर जाईल. तुम्हाला काय करायचं त्याची? नाही म्हणजे त्या आज नाही झाल्या का? दिसतायत कुठे? बघा, नाही दिसतात ना? मग चला चला. फुकट आपला टाइमपास झाला नाही तर काय, चल. भूक लागली, चला जेवून येऊ. चला चला. चला येतोय तो आमच्या. येतो. चला चला. पोटभर जेवा चांगल्या, शांतपणे जेवा. हे झालं डोक्याला ताप फुकट. काय माणसं आहेत. उगाच आशेवर आहेत ते. त्यांना सांगा आपल्याकडे कोणीही येणार नाही. येणार, निलिमा येणार. काय वाटेल ते झालं तरी मी तिला घरी घेऊन येणार.